नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील अभ्यासपत्रम 4 हे बघूया. याआधी आपण अभ्यासपत्रम 1, 2 आणि 3 हे बघितलेले आहे. याचे सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि आज आपण अभ्यासपत्रम 4 हे बघूया. हे अभ्यासपत्रम 13, 14 आणि 15 पाठानाम आधारेण म्हणजे 13वा धडा चित्रकाव्यम, त्याच्यानंतर 14वा आहे प्रतिपदम संस्कृतम आणि 15वा आहे मानवता धर्म. तर या पाठावर आधारित याच्यामध्ये प्रश्न आहेत, तर ते एक एक करून आपण आता बघूया. बघा, पहिला प्रश्न आहे वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा असत्यम इति लिखत. काय सांगितलंय? हे वाक्य आपण लिहून घ्यायचंय पुन्हा, आणि ते सत्य आहे की असत्य आहे हे आपल्याला सांगायचंय. त्यामधलं पहिलं वाक्य बघा, अष्टाध्यायी इति नाट्यशास्त्र विषयकः ग्रंथः अस्ति. म्हणजे काय म्हटलंय? अष्टाध्यायी हा नाट्यशास्त्र विषयक ग्रंथ आहे. तर हे बरोबर आहे का? तर नाही, कारण की अष्टाध्यायी हा व्याकरणशास्त्र विषयक ग्रंथ आहे, म्हणून हे उत्तर आहे असत्य. म्हणून हे वाक्य लिहून आपण लिहिणार असत्यम. असत्यम. त्याच्यानंतर पुढचा हे वाक्य, संस्कृतस्य ज्ञानम आधुनिक भारतीय भाषाणाम विश्लेषणे अतीव सहाय्यकरम भवति. म्हणजे संस्कृतचं ज्ञान आधुनिक भारतीय भाषांच्या विश्लेषणामध्ये खूप सहाय्यकर आहे. तर हे वाक्य बरोबर आहे, म्हणून आपण इथे लिहू शकतो सत्यम. हे वाक्य बरोबर आहे म्हणून सत्यम. हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न बघूया, उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. आता 2 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, तर त्यापैकी योग्य पर्याय निवडून आपल्याला हे वाक्य पूर्ण करायचंय. बघा, डॅश समीपे सुभाषित संग्रहम दृष्ट्वा मया चिंतितम. आता हे कुठल्या धड्यातलं वाक्य आहे? तर प्रतिपदम संस्कृतम याच्यातलं हे वाक्य आहे. इथे काय येईल? भवत्यै येईल की भवत्याहा येईल? तर इथे येणार आहे भवत्याः. भवत्याः समीपे सुभाषित संग्रहम दृष्ट्वा मया चिंतितम. आता हे वाक्य आहेच आपल्या पुस्तकामध्ये, धड्यामध्ये, त्याच्यामुळे आपण ते सांगूच शकतो. पण तरी सुद्धा समजा आपण समीपे या अव्ययावरून जरी बघितलं तरी सुद्धा भवत्याः हेच उत्तर येईल, कारण की आपल्याला माहितीये समीपे या व्ययाला षष्ठी विभक्तीची अपेक्षा असते. त्याच्यामुळे भवत्याः ही षष्ठी आहे, त्याच्यामुळे इथे भवत्याः हाच योग्य पर्याय आहे. पुढे डॅश अवगतम मया की अहम. तर इथे बरोबर काय येणार आहे? मया अवगतम, मला समजले. पुढचं वाक्य बघा, पृष्ठतः डॅश युवकाः गोष्ठीषु रताः. पृष्ठतः म्हणजे पाठीमागे काही युवक गोष्टी करण्यामध्ये, गप्पा गोष्टीमध्ये रमलेले होते किंवा मग्न होते. तर इथे विचारलंय कश्चन येईल की केचन येईल? त्याचा युवकाः बहुवचन आहे, त्याच्यामुळे केचनच इथे येणार आहे. पृष्ठतः केचन युवकाः गोष्ठीषु रताः. पुढचं वाक्य, अस्माभिः संस्कृतस्य अध्ययनम डॅश कृतम. म्हणजे आम्ही संस्कृतचं अध्ययन कुठे केलंय? शालाम कृतम की शालायाम कृतम? आता इथे शालाम ही द्वितीय विभक्ती आहे आणि शालायाम ही सप्तमी विभक्ती आहे. आपल्याला काय म्हणायचंय की शाळेमध्ये, म्हणून इथे शालायाम ही सप्तमी विभक्ती आपण वापरणार आहे. अस्माभिः संस्कृतस्य अध्ययनम शालायाम कृतम. आणि शेवटचं वाक्य बघा, एते सर्वेपि डॅश सहभागिनः परिषदी की कार्यशालायाम. तर आपल्या धड्यामध्ये वाक्य आहे, त्याच्यामुळे परिषदी हा इथे बरोबर पर्याय आहे. एते सर्वेपि परिषदी सहभागिनः. तर बघा, हेच प्रश्न मी इथे लिहिलेले आहेत. वाक्यम पुनर्लिखित्वा लिहायचं होतं, म्हणजे वाक्य लिहून मग सत्य असत्य लिहायचं होतं, त्याच्यामुळे हे वाक्य लिहून मग लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर योग्य पर्याय निवडून
वाक्य पूर्ण केलेली आहेत आणि जो पर्याय आहे आपण निवडलेला त्याला पेन्सिलने अंडरलाईन करायची आहे. ती ही वाक्य लिहिलेली आहेत. आता प्रश्न तिसरा बघूया आपण. विरुद्धार्थक शब्दान लिखत. विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. पहिला आहे बलवान, याला आहे विरुद्धार्थी बलहीनः. पुढे पुरतः, याला आहे विरुद्धार्थी पृष्ठतः. पुरतः म्हणजे समोर आणि पृष्ठतः म्हणजे पाठीमागे. नंतर निर्धनः, याला विरुद्धार्थी धनवान. मित्रम शत्रुः, पंडितः अज्ञः आणि श्रेयस्करः हानिकरः. हे झाले विरुद्धार्थी शब्द. आता प्रश्न चौथा आहे समास विग्रहम कुरुत. आपल्याला समस्त पद दिलेली आहेत आणि त्याचा समास विग्रह करून त्याचं नाव आपल्याला लिहायचंय. त्याच्यासाठी मी इथे 3 कॉलम केलेत बघा. समस्त पदम म्हणजे जे आपल्याला समास जो दिलेला आहे सोडवण्यासाठी तो इथे लिहायचा. समास विग्रह म्हणजे समासाचा विग्रह करून तो इथे लिहायचा आणि जे समासाचं नाव असेल ते या 3ऱ्या कॉलम मध्ये लिहायचं. समास नाम यामध्ये. आता आपण एक एक बघूया. पहिला दिलाय त्यांनी दारपोषण रताहा. त्याचा विग्रह होईल दारपोषणे रताहा. हा आहे सप्तमी तत्पुरुष समास. कारण की बायका मुलांच्या पोषणामध्ये मग्न, जेव्हा आपण मराठीमध्ये आत वर मध्ये असं वापरतो भाषांतरात तेव्हा तिथे सप्तमी विभक्ती असते. म्हणून आपण इथे पहिल्या शब्दाची सप्तमी विभक्ती केली आहे. दारपोषणे ही सप्तमी केली आहे आणि रताहा. जेव्हा रत मग्न असे शब्द येतात उत्तरपदी तेव्हा सुद्धा सप्तमी तत्पुरुष समास असतो. त्याच्यामुळे हा झाला सप्तमी तत्पुरुष समास. पुढचा आहे यमराज सहोदरः म्हणजे यमराजाचा सख्खा भाऊ म्हणून यमराजाचा म्हणून आपण इथे यमराजस्य सहोदरः असा हा सोडवणार आहे. हा आहे षष्ठी तत्पुरुष समास. कारण आपण इथे यमराजस्य ही षष्ठी विभक्ती केलेली आहे. पुढे रामाभिषेक म्हणजे आपण म्हणतो रामाचा राज्याभिषेक किंवा अभिषेक, तर तेच इथे त्याप्रमाणेच आपण हा षष्ठी तत्पुरुष सोडवणार आहे. रामस्य अभिषेकः षष्ठी तत्पुरुषः. पुढे आहे पशुपतीही. हा पण सोडवणार आहे पशूनाम पतीही षष्ठी तत्पुरुष समास. म्हणजे सगळ्या पशूंचे पती म्हणजे शंकर सगळ्या पशूंचे पती म्हणून इथे पशु नाम हे षष्ठीचं बहुवचन आपण केलंय. पुढे आहे पन्नग भूषण. हा आपण सोडवतोय पन्नग भूषणम यस्य सह बहुव्रीही समास. म्हणजे काय पन्नग, पन्नग म्हणजे साप आणि भूषण म्हणजे अलंकार. तर साप ज्याचा अलंकार आहे असा म्हणजे शंकर. म्हणजे इथे 3ऱ्याच पदाचा बोध होतोय म्हणून हा आहे बहुव्रीही समास. पुढचा समास आहे समुद्रसुता. हा आहे समुद्रस्य सुता समुद्राची मुलगी म्हणून षष्ठी तत्पुरुष समास. पुढे आहे प्रतीक्षालय. प्रतीक्षालय म्हणजे प्रतीक्षा म्हणजे वाट बघण्यासाठीची खोली, वेटिंग रूम म्हणून वाट बघण्यासाठीची खोली. जेव्हा साठी हा शब्द आपण वापरतो तेव्हा तिथे चतुर्थी तत्पुरुष समास असतो म्हणून प्रतीक्षायै आलय. इथे प्रतीक्षा हा शब्द आहे मालाप्रमाणे त्याची आपण चतुर्थी एकवचन केलंय. मालायै सारखं प्रतीक्षायै आलय चतुर्थी तत्पुरुषः. पुढे निद्रामग्न. निद्रायाम मग्न इथे अनुस्वार आहे. निद्रायाम मग्न सप्तमी तत्पुरुष समास. निद्रेमध्ये मग्न म्हणून सप्तमी. समीपस्थः समीपे तिष्ठती इति उपपद तत्पुरुष समास आहे हा. त्यानंतर सुभाषित संग्रह सुभाषितांचा संग्रह अनेक सुभाषित म्हणून षष्ठीचं बहुवचन केलंय षष्ठी तत्पुरुषः. महाकाव्यम महत् काव्यम कर्मधारय हा कर्मधारय समास आहे आणि काव्यम हे नपुंसकलिंगी आहे म्हणून आपण इथे विग्रह करताना महत् हे वापरलंय. पुढे महाविद्यालय
महान विद्यालयः कर्मधारयः समास. आता इथे विद्यालयः हा शब्द पुल्लिंगी आहे, त्याच्यामुळे आपण इथे महान हे वापरलंय. पुढे आहे भरत मुनिः, भरतः नाम मुनिः, भरत नावाचे मुनी म्हणून कर्मधारयः. पुढे आहे विशेषार्हता, विशेषा अर्हता कर्मधारयः, कर्मधारय समास. पुढे आहे मानवता धर्मः, याचा विग्रह होईल मानवता एव धर्मः, मानवता हाच धर्म म्हणून कर्मधारय समास. सर्व धर्माः, सर्वे धर्माः कर्मधारयः, हा कर्मधारय समास. पुढे आहे अभ्युदयकृत, अभ्युदयम करोति इति, अभ्युदय म्हणजे उत्कर्ष, अभ्युदयम करोति इति हा सुद्धा उपपद तत्पुरुष समास आहे. त्याच्यानंतर पुढे आहे अंभोदाः, अंभः ददति इति, इथे ददाती झालंय पण इथे लिहायचं ददति, अंभः ददति इति उपपद तत्पुरुष समास. आणि शेवटचा आहे सावधान मनः, सावधानम मनः कर्मधारयः समास, हा आहे कर्मधारय समास. तर अशा प्रकारे हा आपण चौथा प्रश्न बघितला, समास विग्रहम कुरुत. आता पुढे आहे नामतालिकाम पूरयत. हे बघूया आता आपण. आपल्याला दिलंय पहिल्यांदा इथे आहे एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि इकडे विभक्त्या दिलेल्या आहेत. त्यांनी पहिल्यांदा दिलंय भूमिभ्याम आणि पंचमी विभक्ती असं म्हटलंय. आता हे सोडवण्यासाठी भूमी हा शब्द कोणाप्रमाणे चालतो हे आधी आपल्याला बघावं लागेल. भूमी शब्द ह्रस्व इकारांत स्त्रीलिंगी असल्यामुळे तो चालतो मतीप्रमाणे, मतीप्रमाणे चालतोय, त्यामुळे मतीची पंचमी विभक्ती प्रमाणे याची आपण रूप करू शकतो. म्हणून भूम्याः, भूमिभ्याम, भूमिभ्यः पंचमी. त्याच्यानंतर पुढे त्यांनी दिलंय विद्युती आणि सप्तमी असं दिलंय. तर याच्यामध्ये मूळ शब्द आहे विद्युत, विद्युत. आपल्याला 9वी मध्ये तकारांत शब्द झालेले आहेत. तर तकारांत स्त्रीलिंगी शब्द सरित, तर या सरित शब्दाप्रमाणे हा विद्युत हा शब्द चालतो. त्याच्यामुळे त्याची सप्तमी विभक्ती होईल विद्युती, विद्युतोः, विद्युत्सु सप्तमी. आणि पुढे दिलाय त्यांनी अंबू हा शब्द दिलाय. अंबू शब्दाची प्रथमाच आपल्याला लिहायचे, त्यांनी बहुवचन दिलंय अंबुनी. आता त्याची एकवचन द्विवचन बघा, अंबू, अंबुनी. आता फक्त इथे द्विवचनामध्ये लिहिताना असं लिहायचंय, न ला दुसरी वेलांटी येणार आहे, कारण हा शब्द मधुप्रमाणे चालतो. मधु, मधुनी, मधुनी प्रथमा, त्याप्रमाणेच अंबू, अंबुनी, अंबुनी प्रथमा. आता पुढचा प्रश्न बघा 6वा, सर्वनामतालिकां पूरयत. सर्वनामतालिका पूर्ण करायची. आता आपण मगाशी नामतालिका केली तशीच सर्वनामतालिका पूर्ण करायची आहे. बघा एतेन डॅश डॅश तृतीया, तृतीय विभक्ती. आता ही तृतीय विचारली आहे, जे एकच सर्वनाम आहे त्याची. आता हे पुल्लिंगी होईल किंवा नपुंसकलिंगी सुद्धा होऊ शकेल. मग काय होईल, एतेन, एताभ्याम, एतैः तृतीया. त्याच्यानंतर त्यांनी दिलंय युष्मान वह द्वितीया. आता याच्यामध्ये मूळ सर्वनाम आहे युष्मद, युष्मद, त्याची द्वितीया विचारली आहे. म्हणून त्वाम, त्वा, युवाम, वाम, युष्मान वह द्वितीया. त्याच्यानंतर पुढे किम सर्वनाम विचारले त्यांनी स्त्रीलिंगी, त्याची चतुर्थी. काभ्यः चतुर्थी असं त्यांनी दिलंय. मग एकवचन द्विवचन काय येईल, कस्यै काभ्याम, काभ्यः चतुर्थी. ही झाली सर्वनाम तालिका पूर्ण. आता प्रश्न 7वा, क्रियापद तालिकां पूरयत. आता क्रियापद तालिका पूर्ण करायची आहे, ती आपण करूया. एकवचन, द्विवचन, बहुवचन. पुरुषः दिलंय आणि इकडे लकारः, इथे विभक्ती नाहीये, चुकून विभक्ती लिहिल्या गेलं, इथे लिहायचंय लकारः, म्हणजे काळ दिलाय तुम्हाला, कोणता काळ आहे ते. आता बघा त्यांनी दिलंय यच्छतः प्रथम पुरुष लट लकार, लट लकार दिलाय.
आणि यच्छतः म्हणजे आपले तीतः अंती हे प्रत्यय आपल्याला लावायचे, म्हणून यच्छती, यच्छतः, यच्छन्ती प्रथम पुरुष लट लकार. त्याच्यानंतर त्यांनी दिलंय स्तम आणि मध्यम पुरुष म्हटलंय लोट लकार. इथे येणारे एधी स्तम स्त मध्यम पुरुष लोट लकार. त्याच्यानंतर विधिलिंग लकार सांगितलाय उत्तम पुरुष आणि त्यांनी दिलाय विंदेयम. मग काय होणार, द्विवचन आणि बहुवचन विंदेव, इथे विंदेव असं लिहायचंय द्विवचनामध्ये, विंदेव आणि विंदेम उत्तम पुरुष. कारण की आपले विधिलिंग लकार उत्तम पुरुषाचे प्रत्यय काय आहेत, इयम, इव, इम, त्यामुळे विंदेयम, विंदेव, विंदेम विधिलिंग लकार. आता पुढचं पण आपण सोडवूया क्रियापद तालिका. बघा काय दिलं त्यांनी, सहते प्रथम पुरुष लट लकार. आता हा लट लकाराचा फक्त आत्मनेपद आहे, ते प्रत्यय लावलाय म्हणजे ते, इते, अंते हे आपल्याला प्रत्यय लावायचे. मग कसं होईल, सहते, सहेते, सहन्ते प्रथम पुरुष लट लकार. त्याच्यानंतर आहे लिखेतम मध्यम पुरुष विधिलिंग लकार दिला त्यांनी. म्हणून एकवचन आणि बहुवचन कसं होईल, लिखे हे, लिखेतम, लिखेत, इही, इतम, इत हे प्रत्यय लावलेत मध्यम पुरुषाचे. त्याच्यानंतर आसीत दिलाय त्यांनी आणि प्रथम पुरुष लंग लकार. लंग लकार म्हणजे भूतकाळ, तर प्रथम पुरुष कसा होईल, आसीत, आस्ताम, आसन, कारण की त, ताम, अन हे प्रत्यय लावलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचं बघा क्रियापद तालिका, पूजयाम उत्तम पुरुष लोट लकार. मग कसं होईल, लोट लकार उत्तम पुरुष, पूजयानी, पूजयाव, पूजयाम, आणि, आव, आम हे प्रत्यय लावलेत. पुढे आहे अकुर्वाथाम मध्यम पुरुष लंग लकार. मग बघा आत्मनेपद आहे हे, अकुरुथाहा, अकुर्वाथाम, अकुरुध्वम मध्यम पुरुष लंग लकार. थाहा, इथाम, ध्वम हे प्रत्यय लागलेत. पुढे गमिष्यामह उत्तम पुरुष आणि नृट लकार आहे. नृट लकार म्हणजेच भविष्यत काल आहे, तर याच्यामध्ये कसं येणार आहे, तर गमिष्यामी, गमिष्यावह, गमिष्यामह उत्तम पुरुष नृट लकार. या आपण क्रियापद तालिका पूर्ण केल्या. आता बघा धातू साधित विशेषण तालिकां पूरयत, शेवटचा प्रश्न आहे 8वा. याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलंय, धातू दिलाय, क्त प्रत्यय, क्तवतू प्रत्यय, कृत्य प्रत्यय आणि शत्रुशानच प्रत्यय, असं हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. पहिला धातू दिलाय पूज, 10 उप म्हणजे 10वा गण, दशम गण, उभय पद, हेच आपल्याला पूर्ण करायला दिलंय. त्याचा क्त प्रत्यय काय येईल, पूजितः, क्तवतू काय येईल, पूजितवान, कृत्य प्रत्यय त्यांनी दिलाय पूज्यः आणि शत्रुशानाचे काय येईल, पूजयमानः. त्याच्यानंतर खाद हा धातू दिलाय त्यांनी, प्रथम गण परस्मै पद, पहिला त्यांनी क्त प्रत्यय दिलाय खादितः, क्तवतू सुद्धा दिलाय खादितवान, कृत्य प्रत्यय काय येईल, खाद्यः आणि शत्रुशानच खादन. त्यानंतर शेवटी त्यांनी धातू दिलाय लभ, एक आप म्हणजे प्रथम गण आत्मनेपद, क्त प्रत्यय येईल लब्धः, क्तवतू त्यांनी दिलाय लब्धवान, कृत्य प्रत्यय सुद्धा दिलाय लभनीयः आणि शत्रुशानच लभमानः. तर बघा अशा प्रकारे आज आपण अभ्यासपत्रम 4 हे पूर्ण बघितलेलं आहे आणि समजावून घेतलेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.